आज मी तुमच्यासमोर महाभारतातील एक महान व्यक्तिमत्व धर्मराज युधिष्ठिर बद्दल बोलणार आहे. युधिष्ठिर हे पांडू आणि कुंती यांचे ज्येष्ठ पुत्र होते. धर्मदेवाच्या कृपेने त्यांचा जन्म झाला, म्हणूनच त्यांचा धर्मराज असेही म्हटले जाते. युधिष्ठिर नेहमी सत्य बोलत असे. त्यांचे आयुष्य सत्य, धर्म आणि न्याय याच्यासाठी वाहिले गेले, म्हणूनच त्यांचे रथ चाप जमिनीला लागत नसे. पण कुरुक्षेत्र युद्धात द्रोणाचार्याला हरवण्यासाठी त्यांना अर्धसत्य बोलावे लागले आणि तेव्हा पहिल्यांदा त्यांचा रथ जमिनीवर उतरला. कुरुक्षेत्र युद्धानंतर ते हस्तिनापूरचे राजे झाले. शेवटी पांडवांनी राज्य सोडून हिमालयाकडे प्रस्थान केले. त्या प्रवासात सर्वजण पडले, पण युधिष्ठिर अखेरपर्यंत जिवंत राहिले. त्यांच्यासोबत एक कुत्रा होता, जो प्रत्यक्षात धर्मदेवच होते. शेवटी युधिष्ठिरला देहभावनासकट स्वर्ग प्राप्त. युधिष्ठिरकडून आपल्याला सत्य आणि नैतिकतेची शिकवण मिळते. त्यांनी नेहमीच सत्य सांगितले. अगदी कठीण परिस्थितीत त्यांनी नैतिक तत्व सोडलं नाही. त्यामुळे आपल्या जीवनात प्रामाणिकता, संयम आणि नैतिक मूल्य जपण्याची प्रेरणा मिळते.